एक सर्वसामान्य महिला टिटवाळ्याच्या एका आलिशान इमारतीत एकटीच राहायची. ती काय काम करायची, कधी जायची, कधी यायची हे शेजाऱ्यांना सुद्धा कळायचं नाही. याच महिलेच्या घरावर रविवार 19 एप्रिलला पोलिसांनी छापा टाकला. त्या महिलेचं नाव अश्विनी फ्रान्सिस पॉल. अश्विनीच्या घरातून पोलिसांनी तब्बल 6 कोटी किमतीच्या एक्स्टसी या अंमली पदार्थांच्या 5,000 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. आणि अंमली पदार्थांचं एक मोठं रॅकेट समोर आलं. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे 2 मुलांचा मृत्यू झाला होता. या कॉन्सर्टमध्ये एक्स्ट्रसी गोळ्यांचाच मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यामुळे अश्विनी पॉलचा आज या प्रकरणात मोठा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांच्या तपासात अश्विनी पॉलबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारबाला असलेली अश्विनी पॉल अंमली पदार्थांच्या रॅकेटची क्वीन कशी बनली, रुक्साना बनून ती अंमली पदार्थांचा हा अवैध धंदा कसा ऑपरेट करत होती, पोलीस तिच्यापर्यंत कसे पोहोचले, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी अश्विनी पॉल आहे कोण ते बघूयात. 10वी नापास असलेली अश्विनी पॉल ही मूळची पुण्याची. 2012ला ती नोकरीच्या शोधात मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर ती बार डान्सर म्हणून काम करायला लागली. केरळमधल्या फ्रान्सिस पॉलशी तिचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, पण ते एकमेकांसोबत राहत नव्हते. बारबाला म्हणून काम करत असताना मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वातील काही लोकांशी तिची ओळख झाली. बार डान्सरचा व्यवसाय सोडल्यानंतर अश्विनीचा या लोकांसोबत असलेला संपर्क आणखी वाढला. अशातच तिची ओळख अमीर सय्यदशी झाली. अमीर आणि अश्विनी दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. अमीर हा अंमली पदार्थ ट्रॅफिकिंग सिंडिकेटचा महत्त्वाचा भाग होता. 4 वर्षांपूर्वी अंमली पदार्थांच्या एका प्रकरणात अमीरला अटक झाली. त्यामुळे अश्विनीला एकटीनं आपला उदरनिर्वाह करणं कठीण जात होतं. ती अमीरला भेटायला जेलमध्ये जायची. तेव्हाच अमीरच्या माध्यमातून तिची ओळख इरफान अन्सारी या आरोपीशी झाली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून इरफानला 56 एक्स्ट्रसीच्या गोळ्यांसह अटक झाली होती. याच प्रकरणात तो 4 वर्ष जेलमध्ये होता. इरफान आणि अमीरनं अश्विनीच्या माध्यमातून जेलमधूनच आपला हा अवैध धंदा सुरू ठेवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी अश्विनीला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. इरफाननं अश्विनीला अंमली पदार्थांच्या व्यवसायात 100 पटींहून जास्त नफा मिळतो. तसंच सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून सुटण्यासाठी महिलांना नैसर्गिक कवच सुद्धा मिळतं. याचाच वापर करून योग्य खबरदारी घेतली तर तू यातून कोट्यवधींचा नफा कमवू शकतेस, असं इरफाननं अश्विनीला पटवून दिलं. वाढतं वय आणि कमवायचं कुठलंच साधन नसल्यामुळं 2 वर्षांपूर्वी अश्विनी सुद्धा या रॅकेटमध्ये सहभागी झाली. कारागृहातच इरफाननं तिला तस्करीचे धडे दिले. माल कसा मिळवायचा, तो लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा, यामध्ये अश्विनी चांगलीच तरबेज झाली. फक्त 2 वर्षात तिनं या धंद्यात मोठी कमाई केली. इरफान आणि अमीर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या तिघांनी मिळून अंमली पदार्थांच्या विक्रीचा हा धंदा जास्तच जोरात चालवला. अश्विनी महिला असल्यानं अमीर आणि इरफान पडद्यामागे राहून तिच्या मार्फतच अंमली पदार्थांची विक्री करायचे. प्रामुख्यानं विविध शहरांतल्या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ पुरवण्याचं काम अश्विनी करायची. तिचा MMR रिजनसह पुणे, नागपूर आणि नाशिक तसंच परराज्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांशी चांगलाच संपर्क झाला होता. अश्विनी इतर तस्कर तसंच पेडलरशी बोलताना फक्त VoIP म्हणजेच व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल या विशिष्ट कॉलचाच वापर करायची. इंटरनेटच्या माध्यमातून हे कॉल होत असल्यामुळं अश्विनी आणि इतर पेडलरचं संभाषण ट्रेस करणं अवघड होतं. अश्विनीकडून जेनझी आणि कॉलेजच्या तरुणांना सॉफ्ट टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जायचा. फक्त 1,500 ते 2,000 रुपयात कॉलेज तरुणांना एक्स्ट्रसी सारख्या अंमली पदार्थांची विक्री अश्विनीकडून केली जात होती. आपण कोण आहोत हे कोणालाही कळू नये, आपल्यावर कोणाचाही संशय येऊ नये म्हणून अश्विनी आपली ओळख लपवून राहत होती. ती सतत 2 ते 3 महिन्यांनी आपली घरं बदलून भाड्याच्या घरांमध्ये राहायची. त्यामुळे शेजाऱ्यांना सुद्धा तिच्या हालचालींचा कसलाच थांग पत्ता लागत नव्हता. अंमली पदार्थ विक्रीच्या व्यवसायात उतरल्यानंतर अटक टाळण्यासाठी तिनं ठाणे जिल्ह्यात भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य केलं होतं. काही महिन्यांपूर्वी ती नवी मुंबईत वास्तव्याला होती. त्यानंतर ती कल्याणमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होती. 2-3 महिन्यांआधीच ती कल्याणमधून टिटवाळ्याच्या पद्मावती कॉम्प्लेक्सच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहायला आली होती. अश्विनी आणि आमिरचा साथीदार इरफान अन्सारी गेल्याच वर्षी तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. अश्विनी त्याच्या संपर्कात होती. इरफान आणि अश्विनी यांच्यातला दुवा म्हणून सुफियान नावाची एक व्यक्ती काम करत होती. गोरेगाव नेस्को सेंटर प्रकरणानंतर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या रॅकेटमधील गुन्हेगारांची धरपकड सुरू केली. तेव्हा पोलीस आधी सुफियानपर्यंत पोहोचले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी साकीनाका परिसरात राहणाऱ्या इरफान अन्सारीच्या घरावर छापा टाकत त्याला अटक केली. त्याच्या घरातून एक्स्ट्रसी या अंमली पदार्थांच्या 200 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. या गोळ्यांची एकूण किंमत 26 लाख रुपये इतकी होती.
इरफान अन्सारी हा नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये सुद्धा उपस्थित होता. इरफान आणि सुफी यांच्या चौकशीतून पोलिसांना अश्विनी पॉलची माहिती मिळाली. पण अश्विनी कुठे याबद्दल फारसं काही समजत नसल्यानं तिच्यापर्यंत पोहोचणं पोलिसांसाठी अवघड होतं. घाटकोपर अँटी नार्कोटिक सेलला अश्विनी टिटवाळ्याच्या पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये राहत असल्याचं समजलं. तेव्हा तिला पकडण्यासाठी पोलिसांकडून मोठा सापळा रचण्यात आला. 3 दिवस पोलिसांची 2-2 पथकं अश्विनीच्या मागावर होती. तिला रंगेहात पकडण्यासाठी आपल्या हालचालींचा जरासाही संशय अश्विनीला येऊ नये म्हणून पोलिसांनी एक शक्कल लढवली. पोलीस चक्क महापालिका कर्मचारी म्हणून पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये शिरले. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू असल्याचा बहाणा पोलिसांनी केला. इमारतीत शिरल्यानंतर पोलिसांकडून संपूर्ण इमारतीची रेकी करण्यात आली. 7व्या माळ्यावर रूम नंबर 705 मध्ये अश्विनी राहत असल्याचं पोलिसांना कळताच पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकून घराची झाडाझडती सुरू केली. अचानक झालेल्या पोलिसांच्या या कारवाईनं अश्विनी गोंधळून गेली. आपण बार गर्ल असून आपला अंमली पदार्थांच्या गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्याचं तिने सुरुवातीला पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांनी तिला ताब्यात घेत घराचा कोपरानकोपरा शोधून काढला. सुरुवातीला पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं, पण अखेर त्यांची नजर घराच्या एका कोपऱ्यात कोणालाही दिसणार नाही अशा प्रकारे ठेवलेल्या एका कचऱ्याच्या डब्याकडे गेली. त्या डब्यात अत्यंत शिताफीनं पिशव्यांमध्ये ठेवलेल्या तब्बल 5,000 एक्स्ट्रसी गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत तब्बल 6 कोटी रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर अमीर सय्यद जामिनावर बाहेर आला होता, पण तो कोर्टात दिलेल्या तारखेला हजर राहत नसल्यानं DRIनं फेब्रुवारी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. तेव्हा जेलमध्ये जाण्याआधीच अमीरनं एक्स्ट्रसी गोळ्यांचा हा इतका मोठा साठा अश्विनीकडे सोपवला होता. हा साठा विकून कोर्टात केस लढवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे पैसे उभे करण्याचा या दोघांचा प्लॅन होता. दरम्यान पोलिसांकडून अश्विनीची चौकशी सुरू आहे. चौकशीत अश्विनी बनावट ओळख घेऊन वावरत असल्याचा खुलासा सुद्धा झालाय. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी अश्विनी रुक्साना शेख या बनावट नावानं वावरत होती. यासाठी तिनं रुक्साना नावाची आधार कार्ड आणि इतर कागदपत्रही तयार करून घेतली होती. याच नावाचा वापर करून ती अंमली पदार्थांचं रॅकेट चालवत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अमीर आणि अश्विनीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक्स्ट्रसी गोळ्यांचा साठा खरेदी करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये ॲडव्हान्स दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या दोघांकडे इतका पैसा कसा आला, तो कोणी दिला, या रॅकेटचं आंतरराष्ट्रीय धागेदोरे आहेत का, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. अश्विनीच्या बँक खात्यांसह मालमत्तांची माहिती काढण्यात येते. लवकरच अश्विनीची सगळी बँक अकाउंट्स गोठवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये झालेल्या प्रकरणाचे धागेदोरे हे अंमली पदार्थांच्या एका मोठ्या रॅकेटपर्यंत घेऊन जाणार आहेत. त्यामुळेच अश्विनी, अमीर, इरफान आणि या प्रकरणात अटक झालेल्या इतर आरोपींच्या चौकशीतून याचं कोणतं कनेक्शन समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.